हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति व्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः, ध्यानानवस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ध्यायेन्नित्यं महेशं, रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं, रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं, परशुमृगवरारभीतिहस्तं प्रसन्नं, पद्मासीनं समन्तात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृतिं वसानं, विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं, पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं, सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। अथ कलिकल्मषापहारिणि आपत्रयोन्मूलिनी, विदवज्जनमनोहारिणी, रम्या श्रीमद्हरिविजयान्तर्गतकथा सम्बन्धिनी, अत्रत्र श्रोता वक्ता सावधान, तयास्माकं निवेदनम्। अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराजेतिराज श्री गुरुस्वामी महाराज तथा गोपाल कृष्ण रुक्मिणी पांडुरंग देवता चरणकमलयोः नमोस्तुते। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय।
गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री गुरुदेव दत्त सद्गुरुदेव दत्त श्रीराम समर्थ। श्री गुरुस्वामीरायांच्या कृपेनं आणि प्रेरणेनं गुरुकुल शिक्षा चातुर्मास चैतन्य साधना या उपक्रमात गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल आणि गुरुकुल शिक्षा फेसबुक पेजच्या माध्यमातून सुरू असलेल्या या श्री हरिविजय ग्रंथराज वाचन पारायण कथा निरूपण सत्संगामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आणखीन त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आजच्या श्री हरिविजय कथेला सुरुवात करूयात। श्री हरिविजयाचा पंचमाध्याय आपण अभ्यासतो आहोत। श्री गणेशाय नमः। जय जय जगदंकुरकंदा सत्यज्ञाना श्री ब्रह्मानंदा सच्चिदानंद मूर्ती अभेदा जगदवंद्या श्री हरे। कालच्या कथेमध्ये आणखीन आपण त्या ठिकाणी असं बघितलं की भगवंतानी आणखीन त्या ठिकाणी आपल्या आईला विश्वरूपाचं दर्शन घडविलं। महाराज आपल्या आईला रामरूपाचं दर्शन घडविलं। यशोदा रामचरित्र गात असताना प्रभू श्रीराम रूपामध्ये आणखीन त्या ठिकाणी प्रगट झाले। बरं श्री राम राम रण कर्कश राम राम श्री राम राम शरणम भव राम राम। राम रूपामध्ये आपल्या मातोश्रींना भगवंताने दर्शन दिलं। यशोदेला वाटलं मी नेमकी कुठे बरं का, आणि आपल्या आईला असं निज कौतुक भगवंताने दाखविलं। यशोदेला मोठं नवल वाटलं। तेवढ्यात तिनं पाळण्यात पुन्हा भगवान निजलेले बघितले। बरं का, ऐसे कौतुक यादवराये दाविले आपुलिये जननीये अनसवेची यशोदा पाळण्यात पाहेन तो रडत आहे सुवच्छंदे। म्हणजे पाळण्यात बघितलं ना, हा रडताना तिला दिसला। परत भानावर आली। बरं का, यशोदेसी नवल वाटले म्हणे मी काय स्वप्न देखिले अद्भुत श्री हरिलीला न कळेन भवविरंचीसी पाहता। कृष्ण म्हणे ओ जननीये मज घेई कडे वेगे कडिये अन अंगणीत उभी राहेन मी खेळेन क्षणभरीन। भगवान रडू लागले बरं का, आणि भगवंतानी आपल्या आईकडे हट्ट धरला। आई मला आता झोपून कंटाळा, आत्ताच्या आत्ता उचल, मला कडेवरते घे, अंगणात घेऊन उभे राहा। बरं का, मला अंगणात जाऊन खेळायचं, तू माझ्या सोबतच। त्रास 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 द्यावा प्रत्येक क्षणी। आणखीन त्या ठिकाणी तिला कुठलं काम करू देऊ नये बरं का। यशोदेला यशोदेला भंडावून सोडावं बरं, आणि कोणतंच काम यानं यशोदेला करू देऊ नये। यशोदेनं आणखीन त्या ठिकाणी मंथन करायला सुरुवात करावी, यानं तिला मंथन करू देऊ नये। महाराज कान्हा करू दे मंथना, कान्हा करू दे मंथना, कान्हा करू दे मंथना, कान्हा करू दे मंथना। हिनं आणखीन त्या ठिकाणी दह्याचं मंथन करायला सुरुवात केली की यानं तिच्या कमरेला विळखा घालावा, म्हणावा सोड मला मंथन करायचंय। बरं का, हिच्या ते मंथनाचे दोर हाती घ्यावे, याला कुठे एवढा मोठा डेरा, तो घुसळला जातोय महाराज, तरी आईला त्रास द्यावा। बरं का, नामदेवराय मोठं सुंदर वर्णन करतात। कधी कधी यानं म्हणाले आणखीन त्या ठिकाणी ही मंथन करीत असताना हिला दूध मागावं, म्हणले त्या डेऱ्यातलं दूध मला प्यायला दे। अरे ते दूध नाहीये का ना, ते दही आहे, त्याचं मंथन करावं लागतं, त्यातनं लोणी बाहेर येतं, मग त्याचं आपण तूप तयार करू। ते काही नाही, मला आत्ताच्या आत्ता दूध पाहिजे, मला आत्ताच्या आत्ता प्यायला दूध दे।
म्हणून त्यानं यशोदेच्या पाठीमागं लागावं महाराज. यशोदा घुसळीत स्तन मागे भगवंत, स्तन मागे भगवंत. बर का. घालोनी पदर पाजितसे जगदीश्वर, यशोदा घुसळीत स्तन मागे भगवंत. यानं तिला मांडी घालून खाली बसायलाच लावावं. हिनं आणखीन त्या ठिकाणी पदराआड याला करावा आणि याच्या मुखामध्ये स्तन द्यावा. एकीकडे हा हिच्या स्तनातलं स्तन्य पित असताना तिकडे चुलीवरते, मोठ्या चुलाडावरते दूध तापवायला ठेवलेलं असावं. त्या आणखीन मोठ्या भांड्यातल्या त्या दुधाला वाटावं की माझं जीवन व्यर्थ आहे. म्हणले मी ही दूधहीन तेही दूधच. भगवान मात्र माझा त्याग करतात आणि यशोदेचं स्तन्य पितात. त्या दुधाला राग यावा बर का. अग्निनारायणानं गोपालकृष्णाकडे बघावं. अग्निनारायणानं म्हणावं देवा तुमचं मस्त चाललंय म्हणले, तिकडे तुम्हाला दूध मिळतंय, आम्ही उपाशी ते उपाशी म्हणले. आमच्या डोक्यावर बर का लाखो लिटर दूध दररोज तापवलं जातं, उकळलं जातं, एक थेंब आम्हाला भेटत नाही. भगवान म्हणले जब तक लोहा गरम है तब तक हातोडा मार दो. त्या दुधालाही वाटावं, त्या भांड्यातल्या बोगवण्यातल्या दुधाला. म्हणले माझं जीवन व्यर्थ आहे. अग्निनारायणाने मागणी करावी भगवान. म्हणले आम्हाला कधी काही मिळत नाही. भगवंतानी अग्निनारायणाला आज्ञा करावी. अग्निनारायणाने देखील आपलं आणखीन त्या ठिकाणी रूप व्यापक करावं आणि त्या बोगवण्यातल्या दुधाने आणखीन स्वतःच्या देहाचा धिक्कार करत म्हणले आणखीन त्या ठिकाणी त्या अग्निनारायणाला स्वतःचा देह समर्पण करून द्यावा बर का. दूध जातसे उतोन उठे कृष्णासी टाकून. ते दूध उतू जावं. अरे 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 कृष्णा तुझ्या नादी लागले ना सगळ्या संसाराचा सत्यानाश होतो. गोपालकृष्णांनी म्हणावं मी आहेच तसा. माझ्या जे जे नादी लागले ना त्यांच्या त्यांच्या संसाराचा सत्यानाश झाला. बघा ना भगवंताच्या नादी तुकोबा राहायला लागले, काय झालं हो संसाराचं. भगवंताच्या नादी नामदेव राहायला लागले, काय झालं संसाराचं. म्हणले जे जे माझ्या नादी लागतात त्यांच्या त्यांच्या संसाराचा. यशोदा म्हणाली वाटोळं वाटोळं होतं रे तुझ्या जे जे नादी लागतील त्यांचं. तिनं तिकडं ते दूध उतू जाणार आणखीन त्या ठिकाणी शांत करण्याकरता जावं. यानं इकडं काय करावं. ती जाऊन येईपर्यंत याच्या हातामध्ये असं चांगलं पंचधातूचं सोन्याचं कड होतं महाराज, ज्या रांजणामध्ये दही घुसळायला ठेवलेलं आहे ना. मंथन पात्रा ते फोडीत फोडीत पात्रा ते फोडीत. मंथन हो पात्रा ते फोडीत फोडीत मंथन पात्रा ते फोडीत. पळे तेथुनी त्वरित मंथन पात्रा ते फोडीत. त्यानं त्या मंथन पात्राला म्हणले त्याने ते लोणी खाण्यासाठी मोठा प्रयत्न करावा. याच्या उंचीपेक्षा त्या रांजणाची उंची जास्त असावी. म्हणले अगर मोहम्मद किले के तरफ नहीं आता तो किला मोहम्मद के तरफ जाए. घी जब सीधी उंगली से नहीं निकलता तब टेढ़ी उंगली करके निकालना पड़ता है. भगवंतानी त्या मनगटातल्या कड्याकडे बघावून एक रट्टा त्या ज्या हातात कड आहे त्या हाताच्या मनगटाने त्या रांजणावर ते द्यावं, ते मंथन पात्र फोडून टाकावं. राडा 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 सगळा रबडा 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 करीत तो दया दुधाचा रबडा. असा कसा देवाचा देव बाई ठकडा. असा कसा देवाचा देव बाई ठकडा. मंथन पात्रा ते फोडीत
मंथन पात्राते फोडीत, फोडून टाकावं बरं. मागे धावली यशोदा, त्याच्या पाठीमागे यशोदेनं धावावं. अंधरावया त्या गोविंदा, हाती न लगे जग जेठी, जग जेठी, हाती न लगे जग जेठी. नामा म्हणे होय कष्टी हो, नामा म्हणे होय कष्टी, यशोदा घुसळीत स्तन मागे भगवंत, भगवंत स्तन मागे भगवंत. तो दह्या दुधाचा रबडा करावा, वाटेल तेवढं लोणी खावं, अंगाला लावावं, तिकडून बलरामाने यावं. दोघांनी अगदी चांगली त्या दिवशी दह्या दुधाची, लोण्या तुपाची रंगपंचमी करावी महाराज. तिनं यांना पकडायला यावं, यांनी दुधाट पळून जावं. ते चोपडं सगळं, आणखीन लोणी मिश्रित दही जमिनीवर ते सांडलेलं असावं. हिचा पाय घसरावा, हिनं थोबाडावर आपटावं. कान्हा कान्हा कृष्णा, अरे 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 तुझ्या नादी लागले. आणि वाटोळं झालं ना, मंथन झालं म्हणले ना, म्हणले आणखीन त्या ठिकाणी ते तिकडचं दूध उतू गेलं, त्याला वाचवायला गेले. इकडं तू हा राडा करून ठेवला. आता दिवसभर हा राडा आवरण्यात जाईल, तुझ्या बाबाची कचेरीत जायची वेळ होईल, केव्हा आणखीन त्यांचं जेवायचं. भगवंतानी तिला त्रास 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 द्यावा, भंडावून सोडावं यशोदा मैयाला. आणि आज तर यानं नवीनच हट्ट धरला होता. म्हणले आत्ताच्या आत्ता मला कडेवर घे आणि अंगणामध्ये चल. म्हणले मला अंगणात खेळायचंय, मला कडेवर घेऊन आत्ताच्या आत्ता अंगणामध्ये चल बरं. कारण रडायला यांनी सुरुवात केली महाराज. तिचा नाईलाज झाला. कृष्ण म्हणे ओ जननीये, मज घेई वेगे कडिये, आणि अंगणीत उभी राहेन मी खेळेन क्षण भरीन. भगवान म्हणाले मला खेळेपर्यंत तू अंगणात तशीच उभी राहायचंस, तू इथून हालायचं नाहीस. म्हणले झाला कडोक्याला ताप. कृष्णा अरे तुला जर पाहत बसले तर घरातली कामं कुणी करायची, हा राडा कुणी आवरायचा, कान्हा का नाही ते काही माहित नाही. म्हणला माझा खेळ होईपर्यंत तू तिथं उभीच राहिली पाहिजे बरं का. भगवंताला घेऊन आली बरं का अंगणामध्ये. बरं का. धन्य धन्य ते नंदाचे अंगण, जेथे क्रीडे मनमोहन, अंतो नीलबंद भूमीवरी जगजीवन, सहज जाऊ न बैसला. म्हणले काय ते नंदाचं अंगण धन्य असेल क्षीरसागरापेक्षा. म्हणले ज्या अंगणावर ते जाऊन खेळण्यासाठी भगवंतानी हट्ट धरावा महाराज. हो म्हणले त्या अंगणाला धन्यत्व वाटावं. म्हणले आज भगवान येणार आहे, भगवान तुमचा पदस्पर्श मला होणार आहे. म्हणले यमुनेला किती वेळ ताटकळवलं तुम्ही तुमच्या पदस्पर्शासाठी, आज तुमचा पदस्पर्श मला होणार आहे. धन्य धन्य ते अंगण, जेथे क्रीडे मनमोहन. त्या अंगणामध्ये निळ्या रंगाची फरशी घातलेली होती. तो नीलबंद भूमीवरी जगजीवन, आणि सहज जाऊन बैसला. नीलबंद निळ्या रंगाची नीलम मण्यांची आणखीन त्या ठिकाणी ती फरशी नंदाच्या अंगणातली होती. एवढं वैभव महाराज नंदाच्या वाड्याच. त्याच्यावर ते भगवंताला ठेवला. कृष्ण केवळ घननीळ, नीलबंद भूमिका सुढाळ, अंदोगे एक रूप निर्मळन दुसरे पण दिसेना. म्हणले भगवान गोपाल कृष्णाचा रंग ही काळा निळा, त्या फरशीचा रंग ही काळा निळा. आणि भगवंताला त्याच्यावर ते ठेवल्यानंतर दोघे एक रूप झाले बरं का. नीलबंद भूमिका सुढाळ, दोहीचे एक रूप निर्मळन दुसरे पण दिसेना. दोघं सारख्याच रंगाचे झाले बरं का. जवळी असोनी घननीळ, माय म्हणे काय जाहला बाळ, अंगावरली यशोदा वेल्हाळण मंदिरा माझी पाहत. म्हणले दोघे एक रूप झाले. भगवंताला आणखीन तो शांततेचा निळा रंग खूप आवडला. भगवान आणखीन त्या ठिकाणी शांत प्रशांत झाले. तिला भगवान दिसेना. म्हणले तुला काम करायचं ना, जा करीत बैस. म्हणले का भगवान गायब झाले, तिला दिसेना असे झाले. म्हणले आत्ता तर ठेवला होता इथे या फरशीवर, ते माझ्या मागे काय लागला, मला कडेवर काय घे म्हणला, माझा खेळ होईपर्यंत इथे थांब काय म्हणला,
गेला ग कुठे माझा काना, ए काना एक नाही कुठे गेला. हाका मारायला सुरुवात केली महाराज. तिला काही सापडे ना बरं. आसोनी जवळी घननीळ माय म्हणे काय जाहला बाळ, अन घाबरली यशोदा वेल्हाळ. मंदिरा माझी पाहतन घरात सगळीकडे धुंडू लागली. मागुती धावे अंगणी म्हणे कोठे गे केला चक्रपाणी, अन आळोआळी नंदराणी धुंडीत हिंडे हरिते. हिंडली संपूर्ण गोकुळ परी ठाई न पडे घननीळ, अनवृत्ती धावल्या सकळ. नंद मंदिरी ते धवान गोपी धावल्या सकळ. नंद मंदिरी ते धवा. गोकुळ कळालं पाहिजे, यशोदा कळाली पाहिजे, भगवान कळाले पाहिजेत. हो, गोनाम इंद्रिय कुलनाम समूह. बरं का, या गोकुळातला हरी ओळखू यायला पाहिजे महाराज. सगळ्या गोकुळात जरी हरीला शोधलं ना तरी हरीचा शोध यशोदेला लागेल. बरं का, हिंडले संपूर्ण गोकुळ ठाई न पडे घननीळ, अन गोपी धावल्या सकळ. नंद मंदिरी ते धवा. म्हणले आणखीन त्या ठिकाणी आत्माराम रूपी गोपाल कृष्ण आहेत, इंद्रिय रूपी समूहाचं गोकुळ आहे. आणखीन त्या ठिकाणी बुद्धिरूपी यशोदा आहे, वृत्तीरूपी आणखीन त्या ठिकाणी सगळ्या गवळणी आहेत. बरं का, या बुद्धीला बरं का जो सहजासहजी सापडत नाही तो भगवान आहे. या वृत्तींना जो इंद्रियाच्या समूहामध्ये सहजासहजी सापडत नाही तो गोविंद आहे महाराज. सगळ्या जणी शोधू लागल्या. यशोदा परतोनी आली मंदिरी, हृदय पिटत दोही करी. आणि म्हणे मी आता कडेवरील घेतला होता श्रीकृष्ण. बुद्धीची अवस्था अशीच होते. म्हणले आत्ता इथे होता ना, म्हणले आत्ता म्हणले त्याला जेवण करताना आनंद येत होता. आत्ता म्हणले त्याला टीव्ही पाहताना आनंद येत होता. आत्ता म्हणले त्याला बरं का मी जे जे विषयोपभोग घेत होते त्याच्यात आनंद येत होता. ना आत्ता कुठे गेला. या आत्मारामाचं असंच आहे महाराज. तो कशात रमेल, कुठे रमेल आणि किती वेळ रमेल सांगताच येत नाही. म्हणून बुद्धीने त्याला कधी सोडू नये. बुद्धीने त्याला कायम आपल्या कडेवर घेतलेला असावं महाराज. बुद्धीने त्याला आपल्यापासून एक क्षण दूर करू नये असं कोण सांगत असतं. असं नंद सांगत असतात. नंद म्हणजे कोण? नंद म्हणजे चित्त. बरं का, हे चित्त कायम बुद्धीला सांगत असतं त्याला सोडू नकोस, त्याला सोडू नकोस. कोणाला म्हणले आत्मानंदाला सोडू नकोस, आत्मारामाला सोडू नकोस. हे चित्त बुद्धीला सांगत असतं तरी बुद्धीला कळत नाही महाराज. कधी या वृत्तीच्या कडेवर ते कानाला देते, कधी त्या वृत्तीच्या कडेवर ते कानाला देते. कधी ही वृत्ती कानाला पाहायला येते, कधी ती वृत्ती कानाला पाहायला येते. या असंख्य वृत्ती, असंख्य उर्मी या गोकुळातल्या गोपिका आहेत महाराज. हेही अध्यात्म श्रीहरी विजयातून वक्त्यांनी सांगावं आणि श्रोत्यांनी समजून घ्यावं असंच आहे. मोठं सुंदर रूपक केलेलं आहे इथे. आणखीन त्या ठिकाणी आमच्या श्रीधर स्वामींनी बरं का, अंगणे असोनी श्रीहरी परी न दिसे तिच्या नेत्री, अंजन भुलले याची परी नाना साधने भजती हो. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देवारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. म्हणले श्रीधर स्वामी सांगतात जशी म्हणले त्या गवळणींची अवस्था झाली, जशी त्या यशोदेची अवस्था झाली, तशीच सगळ्या जनांची अवस्था आहे महाराज. या गोपाल कृष्णाला या गोकुळात शोधत असताना बरं का. अंगणी असोनी श्रीहरी परी न दिसे तिच्या नेत्री, जन भुलले याची परी नाना साधने. थोर विपिन निराहार पंचाग्नी साधन, अन्नाना यज्ञ करीती एक. एक घेती वायू आहार, एक नग्न मौनी जटाधर, आणि एक हिंडती दिगंबर परी श्रीधर न साप. शम दम अष्टांग साधन, नाना व्रत
नाना आचरण तीर्थाटन आणि एक वेदाभ्यासी शास्त्री निपुण आणि परिते निधान न सापडे. बरं का. ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम वानप्रस्थ चतुर्थाश्रम परिठाई न पडे मेघश्याम आणि व्यर्थ श्रम पावती ते. न करिता सारा सार विचार टांगूनी घेती पिती धुर आणि संतांसी न पुसती पामरन व्यर्थगिरी कंदर सेविती. अभ्यासिल्या चतुर्दश विद्या परिनेणती त्या जगदवंद्या. अंतरी विद्या तिची अविद्या आणि ब्रह्मविद्या जया नाही. हरिप्राप्ती वेण कोरडे ज्ञान तयाचे नावा ज्ञान. भगवत प्राप्ती विण दावी भजनंते सोंग जाण नताचे. बरं का. जनांची अवस्था अशी आहे महाराज, सगळीकडे शोधतात आणि जिथे नेमका आहे तिथे बघायलाच विसरून जातात. काखेमध्ये कळसा आणि गावाला वळसा. हरिप्राप्ती वेण कोरडे ज्ञान तयाचे नाव अज्ञान आणि भगवत प्राप्ती विण दावी भजनन ते सोंग जाण नटाचे. काय बोलावं आणखीन श्रीधर स्वामींनी आम्हाला. कृष्ण प्राप्ती विण कर्म तो तयासी पडिला भ्रम आणि हरिप्राप्ती विण धर्म आणि तोचे अधर्म जाणावा. सगळ्यात पुढची ओळ तर आम्हा कीर्तनकारांसाठी अत्यंत महत्वाची ओवी लिहिली आहे ही श्रीधर स्वामींनी. हरिप्राप्ती विण कीर्तन वाऊगेची काय करून. कोल्हाटी शस्त्र दावी झळकावून परिरण पंडित नव्हे तो. जैसी मैंदाची शांती जाण की बकाचे जैसे ध्यान. की पारध्याचे गायन आणखी मुखमंडन वेशियेचे. की बेगडीचे केले नग की पतंगाचा क्षणिक रंग. तैसी कृपा न करिता श्रीरंग आणि सर्व साधने व्यर्थचे. अंगणी असोनी जगत जीवन व्यर्थ गोपी गेल्या भुलोन. मृग नाभी कस्तुरी असोन तया ज्ञान नव्हे ते. नाकीचे मोती सुढाळ गळा घाली एक वेल्हाळ. अंते विसरुनी तात्काळ घरी केर शोधित असे. तैसी यशोदा म्हणे सकळ सदने शोधिली म्या हरी कारणे. स्थूल लिंग कारण महाकारणे आणि शोधूनिया पाहिली. बरं का. अशी सगळी जनांची अवस्था आहे. मोठा बोध घेण्यासारखा आहे. हरिविजयामध्ये जेवढ्या कथा सुरस आहे तेवढा बोध देखील आईच्या मायेनं दिलेला आहे. हो, आईच्या मायेनं दिलेला. आम्हाला अभ्यासायला वेळ नाही, आम्हाला ऐकायला वेळ नाही. आम्हाला असं वाटतं की 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळं ब्रह्मज्ञान गुरुजींनी आम्हाला देऊन टाका. मला सांगा 2 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये हे सांगायला ही काय वॉशिंग पावडर निर्माची जाहिरात आहे का? काही कोलगेट पेप्सोडेंटची जाहिरात आहे महाराज? 2 मिनिटात हे सगळं सांगून मोकळं व्हायला? अरे आयुष्य बर्बाद करावी लागतात तेव्हा कुठे भगवंताच्या विषयीची आवड अंतःकरणात निर्माण होते महाराज. बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी आवडी. म्हणून विठ्ठली आवडी आवडी आवडी. तो हा विठ्ठल बरबा बरबा रे. तो हा विठ्ठल बरबा बरबा. तो हा माधव बरबा बरबा. तो हा विठ्ठल बरबा 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 रे. तो हा विठ्ठल बरबा.
आम्ही सगळीकडे देव शोधतो महाराज. अगोदर तर देव शोधण्याची बुद्धीच होत नाही, देवपूजा करण्याची बुद्धी होत नाही. देवपूजा करता करता आम्ही कधी देहपूजेला लागून जातो सांगता येत नाही. बरं का, ही जी सगळी नाना साधनं आहेत ना, ती नाना साधनं म्हणले हरिविण व्यर्थ आहेत. किती प्रकारची साधनं लोक करतात. जन भुलले याची परी नाना साधने भजती हो. जवळ या सोनी जगत जीवन अनका सेविती थोर विपुन. निराहार पंचाग्नी साधन नाना यत्न करतात. म्हणले जवळ आहे पण सापडत नाही. तुमच्या जवळ असून तुम्ही कशासाठी जंगलात जाता, निराहार राहता, पंचाग्नी साधन करता, नानाविध यज्ञयाग करता, वायू आहार, मौन राहता, दिगंबर हिंडता, तरी श्रीधर सापडत नाही. सापडेल कसा? शम दम अष्टांग साधन, नाना व्रताचरण तीर्थाटन आणि एक वेदाभ्यासी शास्त्री निपुण परिते निधान न सापडे. बरं का, म्हणले ते जर सापडायचं असेल तर एकच गोष्ट, उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, अधमा मूर्ती पूजाश्च, तीर्थाटना धमा धमा. म्हटले एकच साधन आहे. कुठलं साधन? माझ्या साधू संतांनी ते साधन सोप्या भाषेत सांगितलं. ते म्हणाले, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा हो. आवडी अनंत आळवावा, आळवावा, आवडी अनंत आळवावा. भगवान आपल्या जवळ आहे महाराज. कण कण में है भगवान, भूजल तेज समीर रख, रवि शशि काष्टा दिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी तो परमात्मा अवघा दशांगुले उरला. असं ज्या भगवंताचं वर्णन केलं जातं. भगवंताचा शोध आपण कुठे कुठे घेत नाही, तरी देखील भगवान आम्हाला सापडतच नाही. देव देवार्यात नाही, देव नाही देवालयी. देव देवार्यात नाही, देव नाही देवालयी. देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई. देव देवार्यात नाही, देव नाही देवालयी. देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे. देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी. देव शोधून पायी, देव सर्वाभूती ठाई. देव देवार्यात नाही, देव नाही देवालयी. देवमूर्तीत नामावे, तीर्थ क्षेत्रासी ना जावे. देव आपणात आहे, शिर झुकवोनी पाहे. तुझ्या माझ्या जड देही, देव भरोनिया राही. देव देवार्यात नाही, देव नाही देवालयी. देव स्वये जगन्नाथ. किती म्हणून देवाचं वर्णन करावं.
देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत, देव सगुण निर्गुण, देव विश्वाचे कारण, काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राही, देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालय. आम्ही भगवंताला जिथे शोधतो आणि ज्या पद्धतीनं शोधतो त्या पद्धतीनं खचितच म्हणले, देव सापडण्यापेक्षा देव हरवूनच जाण्याची जास्त शक्यता वाढली आहे महाराज. मला सांगा ना तुम्ही. आमच्याकडे ज्ञान आहे, मात्र ते कसं ज्ञान आहे? हरिप्राप्ती विण कोरडे ज्ञान, तयाचे नाव ज्ञान, अन भगवत प्राप्ती विण दावी भजन, ते सोंग जाण नटाचे. बरं का? कृष्ण प्राप्ती विण कर्म, तो जयासी पडिला भ्रम, अन हरी प्राप्ती विण धर्म, तोचे अधर्म जाणावा. भगवंताला आणखीन त्या ठिकाणी न जाणताच आम्ही जर या सगळ्या गोष्टी करू लागलो तर त्या अज्ञानाला कारणीभूत होतात महाराज. आम्ही कीर्तन करतो, मात्र ते हरिविरहित असत. हरिप्राप्ती विण कीर्तन, वाऊगेची काय करून, कोल्हाटी शस्त्र दावी झळकावून, परी रण पंडित नव्हे तो. म्हणजे कोल्हाट्याच्या हातातही शस्त्र असतं, ते शस्त्र हे चमकत असतं, मात्र म्हणले त्या शस्त्राचा उपयोग चमकविण्यासाठी नसतो, त्या शस्त्राचा उपयोग रणांगणामध्ये शत्रूचं छेदन करण्यासाठी असतो. आम्ही कीर्तनाला मनोरंजनाचं साधन समजून बसलो. आम्ही कीर्तनाला कधीतरी मनोभंजनाचं साधन समजलं पाहिजे. बरं का? जो कीर्तनकार जास्त हसविल तो कीर्तनकार सर्वोत्कृष्ट आम्हाला वाटतो. मनोरंजनाचं साधन आम्ही कीर्तनाला समजतो. जो भागवतकार जास्त नाचविल तो भागवतकार आम्हाला चांगला वाटतो. बरं का? भगवत प्राप्ती दूर राहते, भागवत दूर राहतं, भागवताच्या जागेवर तिसरंच काहीतरी व्हायला सुरुवात होते. कृष्ण प्राप्ती विण कर्म. राजा परीक्षितानं एकदाच भागवत ऐकलं महाराज, 7 दिवसात उद्धारच झाला. परत दुसरी भागवत कथा ऐकावी लागली नाही. भागवत कथा ऐकता ऐकता तुमचे काळ्याचे पांढरे झाले, आणि भागवत कथा सांगता सांगता आमचे काळ्याचे पांढरे झाले. तरी जर भगवंताची प्राप्ती होत नसेल तर कुठेतरी दोष आहे महाराज. बरं का? कुठेतरी दोष आहे. तो दोष आम्ही काढून टाकला पाहिजे. तो दोष ज्या दिवशी निघून जाईल ना, तो दोष निघून गेला म्हणजे श्री हरीचा विजय झाला. तोपर्यंत हरीचा विजय नाही आहे. तो दोष काढून टाकण्यासाठी चातुर्मास चैतन्य साधना. बरं, आमचा ब्रह्मचर्याश्रम असू द्या, आमचा गृहस्थाश्रम असू द्या, आमचा वानप्रस्थाश्रम असू द्या, आमचा चतुर्थाश्रम असू द्या. श्रीधर स्वामी लिहितात, ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम वानप्रस्थ चतुर्थाश्रम अन परी ठाई न पडे मेघश्याम अन व्यर्थ श्रम पावती ते. ना म्हणले आम्हाला ब्रह्मचर्याश्रमात देव कळाला, ना आम्हाला गृहस्थाश्रमात देव कळाला. वानप्रस्थ आणि संन्यास हे फक्त आता पुस्तकातले शब्द राहिले महाराज. परवाच्या दिवशी एका विद्वान गृहस्थानी लग्नाचा 50वा वाढदिवस साजरा केला. त्याचे फोटो मला व्हॉट्सअपवर पाठविले, फेसबुकवर ते टाकले. लोकांनी अभिनंदन केलं. मला मोठा प्रश्न पडला, म्हटलं जर लग्नाचा 50वा वाढदिवस आहे तर यांचा गृहस्थाश्रम किती वर्ष चालणार आहे आणखी? गोपाल कृष्ण भगवान की जय. महाराज मोठा अवघड आहे सगळं. बरं का?
वयाच्या 25व्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम, वयाच्या 50व्या वर्षापर्यंत गृहस्थाश्रम, सर्वसाधारणपणे वयाच्या 75व्या वर्षापर्यंत वानप्रस्थाश्रम आणि त्याच्यानंतर चतुर्थाश्रम संन्यास. महाराज काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासः कवयो विदुः. मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण, या नाव संन्यास जाण धनुर्धरा. आम्ही कधी ब्रह्मचर्यातनं गृहस्थाश्रमात जाणार, कधी गृहस्थातनं वानप्रस्थात जाणार. बरं, एवढंही करून ज्या आश्रमात आम्ही आहोत त्या आश्रमाची कोणतीच बंधनं आम्ही कधीच पाळली नाही. ना आम्ही कधी ब्रह्मचर्याश्रमाची बंधनं पाळली, ना आम्ही कधी गृहस्थाश्रमाची बंधनं पाळतो आहोत, ना कधी आम्ही वानप्रस्थाचं तोंड पाहणार आहोत. मला सांगा ना तुम्ही, मला सांगा ना तुम्ही. म्हणजे अत्तराची बाटली आहे बरं का, घरी आणलेली आहे, किंमत मोजलेली आहे, तळहातावर अत्तराची बाटली आहे. परंतु जोपर्यंत त्या अत्तराच्या बाटलीतलं झाकण उघडणार नाही तोपर्यंत अत्तराच्या सुवासाचा अनुभव आम्हाला येणार नाही. महाराज भगवान त्या अत्तराच्या बाटली सारखे. भगवान कुठे नाही तो, भगवान प्रत्येक जागेवरती आहेत. आम्हाला ते पाहता यायला पाहिजे. देव बोलतो बाळ मुखातून, देव डोलतो उंच पिकातून, अन्नासाठी कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी. आवती भवती असून दिसेना, शोधितोसे आकाशी, कुठे शोधिसी रामेश्वर अन, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर अन. रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा. कधी न घेऊन नांगर हाती, पिकविलेस मातीतून मोती. हाया भाग्या भगवेने सुन, धड संन्यासून जासी, कुठे शोधिसी रामेश्वर अन, कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी, कुठे शोधिसी रामेश्वर अन. बरं का, हृदयामध्ये असणारा भगवान हृदयाच्या बाहेर शोधण्याची गरज नाही, सहृदय होऊन भगवंत शोधण्याची गरज आहे. महाराज आम्ही सगळ्या अवयवांची काळजी घेतो, अगदी नखशिखांत प्रत्येक अवयवाची काळजी घेतो. बरं का, पायाच्या नखामध्ये मळ साचू नये म्हणून लोक कितीतरी रुपये खर्च करून त्या ब्युटी पार्लर मध्ये जातात. मला लोक सांगतात म्हणून माहिती आहे बरं का, नाहीतर तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला हे सगळं कसं माहिती. पायाच्या नखातला मळ काढण्यासाठी लोक डॉलरमध्ये पैसे मोजायला तयार आहेत बरं का. मात्र हृदयातला मळ काढण्यासाठी लोकांजवळ एक क्षणाचाही वेळ नाही महाराज, एक क्षणाचाही वेळ नाही. निर्मळ जीवन काय करील साबण बरं का.
देव देवार्यात नाही, देव नाही देवालयी, देवांतरात नांदे, देवदाही दिशी कोंदे, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी, तुझ्या माझ्या जड देही देव, भरोनियारा ही देव, देवार्यात नाही हो, देव नाही देवालयी, देव शोधोनिया पाही, देव सर्वा भूता ठाई, काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राई, हा देव ज्ञानाविरहित इतर कुठेही शोधला ना मिळणार नाही महाराज. ते आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानीच भरतर्षभ उगच नाही सांगितलं भगवद्गीतेमध्ये. कोणी आर्त आहेत, कोणी जिज्ञासू आहेत, कोणी अर्थार्थी आहेत, परंतु भगवंताला कुठला भक्त आवडतो? भगवंताला ज्ञानी भक्त आवडतो महाराज. आणि जो ज्ञानी आहे ना त्याला भगवान भेटतातच, त्याला हरिप्राप्ती झालीच महाराज. बरं का. म्हणले हे ज्ञान कोणाला विचारावं? म्हणले हे ज्ञान संतांना विचारावं. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. म्हणले संत काय करतात? म्हणले संत भगवंताचं खरं कीर्तन करतात. म्हणले कीर्तन देखील खरं आणि खोटं असतं का? म्हणले प्रत्येक गोष्टीला डुप्लिकेटिंग आहे. बरं का. सोनं आहे ना, सोनं, त्या सोन्याला तर डुप्लिकेटिंग जास्त आहे महाराज. हर चमकने वाली और हर पीली चीज सोना नहीं होती. हरिप्राप्ती वीण कीर्तन. म्हणले साधू संत काय करतात? ब्रह्मनिरूपण करतात आणि खऱ्या भगवंताची भेट ज्ञान रूपानं घालून देतात. म्हणले हरिप्राप्ती वीण कीर्तन. वाऊगेची काय करून कोल्हाटी शस्त्र दावी झळकावून परी रणपंडित नव्हे तो. की बेगडीचे केले नग, की पतंगाचा क्षणिक रंग, तैसी कृपान करिता श्रीरंग सर्व साधने व्यर्थची. जैसी मैंदाची शांती जाण, की बकाचे जैसे ध्यान, की पारध्याचे गायन, की मुखमंडन वेश्येचे. महाराज आणखीन कोणतं उदाहरण द्यायचं शिल्लक ठेवलं तुम्हाला आम्हाला श्रीधर स्वामींनी? म्हटले बगळा कसा ध्यान लावून बसतो मासा खाण्याकरता, ते त्याचं ध्यान खरं असतं का? एखादा मैंद आहे, त्यांनी कितीही शांती धरली, त्याची शांती खरी असते का? एखादा पारधी आहे, म्हणले हरिण नावाचा जो प्राणी आहे ना, तो शब्द विषयाला बोललेला आहे. त्या हरिणाला पकडण्यासाठी काय करतात माहितीये का? जाळं असं आणखीन त्या ठिकाणी पसरवून ठेवतात महाराज आणि सुंदर सारंगीचं वादन करतात, गायन करतात. आणि त्या गायनाला भुलून ते हरिण येतं आणि त्या जाळ्यामध्ये अपसुक अडकलं जातं. म्हणले त्या पारध्यांनी केलेलं ते गायन काय खरं गायन असतं महाराज? की मुखमंडन वेश्येचे. म्हणले वेश्या जो शृंगार करते तो शृंगार तिच्या मोबदल्यापुरता असतो. तो शृंगार काही कायमचा नसतो. हरिप्राप्ती वीण कीर्तन. म्हणले जे कीर्तन हरिप्राप्ती शिवायचं कीर्तन आहे ना, ज्ञानोबा राय, तुकोबा राय यांची कीर्तन अंतःकरणाच्या गजरावर ते चालायची. तुमची आमची कीर्तन घड्याळाच्या गजरावर ते. आणि पाकिटात तुम्ही किती रक्कम घातली आहे त्याच्यावर जर चालत असतील
तर त्याला ही उपमा तंतोतंत लागू पडते की पारध्याचे गायन आणखी मुखमंडन वेश्येचे हरी सापडणार कसा महाराज. अंगणी असोनी जगत जीवन व्यर्थ गोपी गेल्या भुलोन अन मृगनाभी कस्तुरी असोन तया ज्ञान नव्हे ते. म्हणले अंगणामध्ये जगत जीवन खेळत होता तरी देखील या गोपी ह्या बाह्य रंगाला भुलून गेल्या आणि त्यांना तो श्रीरंग कसा सापडावा. नाकीचे मोठे सुढाळ गळा घाली एक वेल्हाळ आणि ते विसरून तात्काळ घरी केर शोधित असे. म्हणले एका जणीच्या नाकात नथ होती मोत्याची, तिनं काय केलं ती थोडीशी आणखीन त्या ठिकाणी रात्री झोपताना काढली आणि म्हणले मंगळसूत्रामध्ये अडकून ठेवली. सकाळी उठून आरशात बघते, नाक चापते, चेहरा बघते, नथ दिसेना. सगळ्या अंथरुणात बघितलं, सगळ्या घराला झाडून काढलं होतं, केरामध्ये जाऊन शोधायला लागली. म्हणले ती नथ केरात नाहीच तर सापडेल कुठून. बरं का. एक जख्ख म्हातारी होती एका गावामध्ये आणि ती जख्ख म्हातारी काय करत होती महाराज, तिची ना गोधडी आणखीन शिवता शिवता तिची सुई हरवली. ती सुई ती आणखीन त्या ठिकाणी शोधत होती. चौकामध्ये खूप मोठा भला मोठा हॅलोजनचा दिवा लावलेला होता. रात्रीची वेळ होती. झोपडीत राहणारी ती गरीबाची वृद्ध स्त्री एकटीच बिचारी राहणारी, गोधड्या शिवण्याचा तिचा व्यवसाय. तिची सुई हरवली आणि ती त्या चौकातल्या दिव्याखाली शोधत होती महाराज. रात्री उशिरापर्यंत माझं कीर्तन झालं. मी वापस रस्त्याने माझ्या घराकडे चाललो होतो. चौकात त्या आजीबाई काहीतरी शोधतायत हे मी पाहिलं. म्हणलं आजीबाई काय शोधतायत. म्हणले माझी सुई हरवली हो बाबा, मला तेवढी सुई सापडून द्या. म्हणलं मी देखील बऱ्याच वेळा अर्धा एक घंटा सुई शोधत होतो तिथे. बरं का. म्हणलं आजीबाई तुम्ही सुई आणखीन त्या ठिकाणी चौकात घेऊन काय करत होतात. नाही म्हणले बाबा मी माझ्या घरी झोपडीमध्ये आणखीन त्या ठिकाणी गोधडी शिवत होते. सुई कुठेतरी डाव्या उजव्या हाताला ठेवून दिली. जेवण करायला उठले, पुन्हा गोधडी शिवायला गेले. सुई पाहते तो तिथे नाही. म्हणलं मग तुम्ही इथं काय शोधायला आला. म्हणले माझ्या झोपडीमध्ये उजेड नाही म्हणून मी उजेडात सुई शोधायला आले. गोपाल कृष्ण भगवान की. अहो सुई जिथे पडली तिथेच सापडेल ना महाराज. झोपडीत पडली तर झोपडीत सापडेल, चौकात जर ती नाहीच. केरामध्ये कितीही ती नाकातली नथ गळ्यामध्ये अडकवलेली शोधण्याचा प्रयत्न केला तरी सापडणार नाही महाराज. तैसी यशोदा म्हणे सकळ सदने शोधिली म्या हरी कारणे आणि स्थूललिंग कारण महाकारणे शोधून या पाहिली. या यशोदेनं बुद्धिरूपी यशोदेनं सगळी सदन शोधली. शब्दाचं सदन शोधलं, स्पर्शाचं सदन शोधलं, रूपाचं सदन शोधलं, शब्द स्पर्श रूप, रसाचं सदन शोधलं, गंधाचं सदन शोधलं, पंच विषयांची सदन शोधली, पंच कर्मेंद्रियांची सदन शोधली. बरं का. कुठे कुठे नाही शोधलं म्हणले मी हरीला. बरं का. अवस्था भोग गुणखाणी चारी अभिमान चारी वाणी आणि पिंड ब्रह्मांडीची तत्वे शोधून हरी लागी पाहिली म्या. ती यशोदा सांगते मी अवस्थेची जागृते स्वप्ने सुषुप्ते. मला आमच्या नाशिकच्या वनिताताई देव कुठेंनी प्रश्न विचारला महाराज सुषुप्ती म्हणजे काय. श्रोते आपल्या हरिविजय कथेचे चांगले तयार आहेत. त्यांच्या अंतःकरणातल्या शंका मला विचारतात. जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती या देहाच्या अवस्था आहे. जागृती म्हणजे जागेपण, सुषुप्ती म्हणजे निद्रा किंवा झोपलेपण आणि स्वप्नी म्हणजे निद्रेमध्ये जे स्वप्न आपल्याला पडतं. म्हणले या तीन अवस्था, या तीन अवस्थेमुळे जीवाला निर्माण होणारे सुख दुःख रूपी भोग या सगळ्या ठिकाणी हरीला शोधलं. म्हणले गुणखाणी म्हणले या तीन अवस्था कोणामुळे, हे सुख दुःख रूपी भोग कोणामुळे. म्हणले त्रिगुणांच्या न्यूनाधिक्यामुळे, सत्वरज तमांच्या न्यूनाधिक्यामुळे. बरं का. सत्वगुणामुळे
जागृती. म्हणले आणखीन त्या ठिकाणी रजोगुणामुळे स्वप्न आणि तमोगुणामुळे म्हणले निद्रा. 3 गुणांचे आणखीन त्या ठिकाणी हे 3 कार्य आहेत बरं. चारी अभिमान, चारी वाणी म्हणले मन, बुद्धी, चित्त, अहंकार. परा पश्यंती वैखरी मध्यमा. पिंड ब्रह्मांडेची तत्वे शोधून हरी लागी म्या पाहिली. या सगळ्या ठिकाणी हरीला शोधलं. वेदशास्त्रे, पुराणे, नाना ग्रंथ, नाना साधने आणि उपरमाडिया हरिकारणे षटचक्रांच्या शोधल्या. म्हणले वेदांमध्ये शोधलं, पुराणांमध्ये शोधलं, नाना प्रकारचे ग्रंथ अभ्यासले, नाना प्रकारची साधनं केली. पंचाग्नी साधन म्हणू नका, धूम्रपान म्हणू नका, अधोमुख म्हणू नका, सगळी साधनं म्या करून पाहिली, तरी देखील मला भगवंत साधला नाही. म्हणले उपरमाडिया हरी कारणे आणि षडचक्रांच्या शोधल्या. म्हणले चढत्या क्रमानं मूलाधार चक्रापासून सहस्त्राधार चक्रापर्यंत मी भगवंताला शोधण्याचा प्रयत्न केला, षडचक्रांचं भेदन करण्याचा प्रयत्न केला, तरी देखील भगवंत मला सापडला नाही. यशोदा म्हणे करू काय, कैसी मज हरी प्राप्ती होय, आणि कोणाचे गे धरू पायन कृष्ण प्राप्ती कारणे. म्हणले आता कृष्णाला शोधण्याकरता कोणाचे पाय मी धरावे. नंद आला अंगणात, तो यशोदा करीतसे आकांत, अन भोव त्या गवळ निरडतन कृष्णनाथ पाहत असेल. म्हणले नंद बाबा अंगणात आले, यशोदेना आकांत मांडलेला आणि सगळ्या गवळ निरडत होत्या. कृष्णनाथ पाहत असे, कृष्णाला शोधत होत्या. मग म्हणे जगज्जीवन माया तात्काळ सोडील प्राण, अनिलवंद भूमीवरून दुडदुडा हरी धावला. बरं का, बुद्धी कितीही भरकटली हरीला शोधण्याकरता, मात्र चित्त हे स्थिर असते. बरं का, संकल्प विकल्पात्मिका बुद्धी. बरं का, बुद्धीचे संकल्प विकल्प चालूच असतात. बरं का, मात्र चित्त हे स्थिर असतं. चित्तरूपी नंद एकदा का आला ना की भगवंत आणखीन मायेचा पडदा दूर सारतात आणि दर्शन देतात. म्हणले कीर्तनरूपी भक्तीमध्ये जोपर्यंत चित्त नाही ना तोपर्यंत भगवान दर्शन देणारच नाही. कोणतंही साधन करा, ग्रंथ वाचन रूपी साधन केलं, जोपर्यंत चित्त तुमचं त्याच्यात नाही तोपर्यंत भगवंताचं दर्शन तुम्हाला होणार. म्हणले पूजा, भगवंताचं पूजन अर्चन तुम्ही करत असताना त्या पूजन अर्चनामध्ये जर तुमचं चित्त नसेल तर भगवान तुम्हाला दर्शन देणारच नाही. म्हणले दान, व्रत, उद्यापनादी विधी करत असताना तुमचं चित्त जर तिथे नसेल तर भगवंत दर्शन द्यायला रिकामीच नाही. बरं का, त्यामुळे चित्त तिथे पाहिजे. नंदरूपी चित्ताचा एकदा प्रवेश झाला की भगवान सापडतो. बरं का, तो नंदे देखील अकस्मात धावोनी सप्रेम हृदय धरित, आणि यशोदा गवळणी समस्तंजवळी धाविती ते दवा. म्हणले नंदानी अकस्मात आणखीन त्या ठिकाणी भगवंताला हे चित्तच शोधू शकतं महाराज. भगवंताला शोधणं बुद्धीचं काम नाही. नंद बाबांनी त्याला शोधला आणि सगळ्या गवळणी यशोदा जवळ धावत धावत आल्या. मायेसी फुटला प्रेमपाना, आडवे घेतले राजीव नयना. म्हणे बापा जगज्जीवनान कोठे गेला होतासी. कृष्ण म्हणे वो जननी, मी येथेची होतो अंगणी, आणि यशोदेचे निजमणी. आणि ब्रह्मानंद उचंबळला. घरात घेऊन गेली कृष्णा, पहुडल विला हृदय पाळना. आणि शुक म्हणे कुरुभूषणा, हारिलीला अद्भुत जन्मे जयासी म्हणे वैशंपायन. आगाध गवळ्यांचे पूर्व पुण्य, अन अवतरला इंदिरा जीवनन पावन केले समस्ता. श्री कृष्ण कथा रत्नखाणी, उघडिली पूर्व पुण्य करुणी. आणि येथीचे जोहरी संत ज्ञानी, आणि निज जन नयनी पाहती ते. बरं का महाराज, मग मात्र तिनं जवळ घेतला. कान्हा, कन्हैया, ए मनमोहना, ए श्यामसुंदर, कुठे गेला होतास रे? त्यांनी सांगितलं आई मी इथेच होतो ना. म्हणले इथे म्हणजे कुठे? म्हणले नंदाच्या अंगणात. चित्तरूपी नंदाच्या अंगणात आत्मदेव रूपी भगवान गोपाल कृष्ण खेळत असतात. मात्र संकल्प विकल्पात्मिका बुद्धी त्यांना शोधण्यासाठी 10 दिशांना फिरून येते महाराज.
तरी भगवान तिला सापडत नाही. ज्या वेळेला या अंगणाचे मालक तिथे येतात त्यावेळेला भगवान त्यांच्या गळ्यात पडतात आणि मग बुद्धीला ते सापडतात. असं सुंदर रूपक श्रीधर स्वामी इथे आपल्याला सांगतात. त्याच्यानंतर तिनं घरात गोपाल कृष्णाला घेऊन गेली. ब्रह्मानंद तिला झाला महाराज. बुद्धीन चित्त एकत्र झालं की ब्रह्मानंद झालाच म्हणून समजा. घरात घेऊन गेली कृष्णा आणि त्याला पाळण्यात घातला. म्हणले कोणत्या पाळण्यात घातला? बरं का, घरात घेऊन गेली कृष्णा, पहुडविला हृदय पाळणा. या हृदयरूपी पाळण्यामध्ये त्याला घातलं. पुन्हा एकदा त्याच्यासाठी पापणीच्या पंखात झोपू दे वेलींची पाखरे बाळा, जो जो रे बाळा, बाळा बाळा, जो जो रे बाळा. त्याला झोपी घातला या हृदय पाळण्यामध्ये महाराज. चित्तानं त्याला शोधावं आणि बुद्धीनं त्याला आपल्या हृदय प्रेमाच्या पाळण्यामध्ये जागा द्यावी. मग महाराज भगवान कुठेही जात नाहीत. भगवान आले बर का. आणखीन त्या ठिकाणी इथे फार सुंदर ओवी घातलेली आहे. घरात घेऊन गेली कृष्णा, पहुडविला हृदय पाळणा. आणि शुक म्हणे कुलभूषणानं हरिलीला अद्भुत. म्हणले भगवान शुकाचार्य, परमहंस परिव्राजकाचार्य. भगवान शुकदेवजी कुरुभूषणाला म्हणजे राजा परीक्षिताला, कुरुकुलाचं भूषण राजा परीक्षित, त्याला ही हरीची अद्भुत लीला सांगतायत. एकीकडे जन्मेजय आणखीन वैशंपायनांकडून ही कथा ऐकतोय. जन्मेजयासी म्हणे वैशंपायन, आगाध गवळी यांचे पूर्व पुण्यन, अवतरला इंदिरा जीवन आणि पावन केले समजता. महाराज 12 स्कंदाचं भागवत शुकाचार्यांनी परीक्षिताला सांगितलं आणि 18 पर्वाचं महाभारत वैशंपायनांनी जन्मेजयाला सांगितलं. बाप से बेटा सवाई ही म्हण तेव्हापासून रूढ झाली. बरं, 12 स्कंदाचं श्रीमद भागवत आणि 18 पर्वाचं महाभारत. बापापेक्षा पोरांनी काहीतरी उत्कृष्ट कार्य केलंच पाहिजे. बाप से बेटा सवाई. 18 पर्वाचं महाभारत जन्मेजयाने ऐकलं. त्या महाभारतातही ही कथा आलेली आहे. श्रीमद भागवतातही ही कथा आलेली आहे. श्रीधर स्वामी सांगतात, म्हणले अहो आणखीन त्या ठिकाणी या गवळी लोकांचं पूर्व पुण्य हा इंदिरा जीवन त्या गोकुळामध्ये अवतरला आणि सगळ्यांना पावन केलं. बरं, श्रीकृष्ण कथा रत्नखाणी उघडले पूर्व पुण्य करुणी आणि येथीचे जो आहारी संत ज्ञानी निजनयनी पाहती. म्हणले गोपाल कृष्णाची कथा ही नानाविध ज्ञानरत्नांची खाण आहे बरं का. म्हणले ही रत्न आणखीन त्या ठिकाणी गोपाल कृष्णाच्या जागोजागी ही ज्ञानरत्न तुम्हाला सापडतील. मात्र ही रत्न ओळखण्याकरता येथीचे जो हरी संत ज्ञानी आणि निजनयनी पाहती ते पारायण कशासाठी करायचं? वेळ जात नाही म्हणून पारायण करायचं नाही. वाचन कशासाठी करायचं? म्हणले झोप येत नाही म्हणून दुपारी पडल्या पडल्या काहीतरी वाचूत म्हणून वाचन करायचं नाही. अर्थावीण पोथी वाचूनी काय? पारायण जर करायचं ना महाराज, 10 ओव्या वाचाव्या. 10, 5, 2. त्याच्याही पुढे जाऊन नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. म्हणले एक तरी ओवी अनुभवावी गोपाल कृष्ण भगवान की. एक जरी ओवी वाचता आली आणि एक जरी ओवी अनुभवता आली महाराज, पूर्ण ग्रंथ वाचायची गरजच नाही. अशी ही श्री कृष्ण कथा आहे महाराज. म्हणले येथीचे जोहरी संत ज्ञानी आणि निजनयनी पाहती ते. म्हणले कृष्ण कथेतली ही रत्नरूपी खाण कोणाला सापडते? म्हणले जे संत आहेत त्यांना सापडते. येथीचे जोहरी रत्न पारखी. जोहरी म्हणजे कोण? जड जवाहीर यांची पारख झालाय तो जोहरी बर का. येथीचे जोहारी संत ज्ञानी आणि निजनयनी पाहती ते. संत दृष्टीनं जर कृष्ण कथेकडे बघितलं तर अमौलिकाशी रत्न या श्री कृष्ण रत्न खाणीतून सापडतील महाराज. नाना दृष्टांत साहित्य रचना ही रत्ने अमौलिक जाणा.
आन सभाग्य पाहोनी नयनान निज हृदयी संग्रहितीन संत कसे असतात. म्हणले संत नाना प्रकारचे दृष्टांत या साहित्य रचनेतले अमौलिक रत्न निवडून घेण्याकरता वापरतात आणि भाग्यवान नयनांनी बघतात, आपल्या हृदयात संग्रहित करून ठेवतात आणि उचित अशा श्रोत्यांपुढे प्रगट करतात. बरं का, जे अभाविक अभाग्य अत्यंत त्यासी नावडे हरिविजय ग्रंथ आणि ग्रंथरूपे यथार्थन भीमरथी केवळ हे हरिविजय ग्रंथ भीमापूर्ण चंद्रभागामध्ये निज जीवन आणि तो हा पंचमाध्याय जाण आणि येथे स्नान भक्त करीती. म्हणले जे अभाविक आहेत ना, जे अभागी आहेत ना, त्यांना हा हरिविजय ग्रंथ आवडत नाही. म्हणले त्यांना काय आवडतं? म्हणले त्यांना तू सौभाग्यवती हो आवडतं. बरं का, त्यांना म्हणले दुसऱ्या नवऱ्याची तिसरी बायको आणि चौथ्या बायकोचा 67वा नवरा हे आईनं तिन्ही सांजेच्या वेळी टीव्हीवर लावून पाहायला आवडतं. कारण अभागी येत नाही. भाग्यवंतांना हरिविजय ग्रंथ आवडतो. ही भाग्यवंतांसाठी करून ठेवलेली रत्नखचित खाण आहे. ती अभाग्याच्या हाती लागेल कशी महाराज? बरं का, अभाविक अभाग्य अत्यंत यासी नावडे हरिविजय ग्रंथ आणि ग्रंथरूपे यथार्थन भीमरथी केवळ हे. म्हणले ग्रंथांमधली जर भीमरथी आणखीन त्या ठिकाणी कोणी असेल तर तो हा श्री हरिविजय ग्रंथ आहे. हरिविजय ग्रंथ भीमापूर्ण चंद्रभागामध्ये निज जीवन आणि तो हा पंचमाध्याय जाणन येथे स्नान भक्त करीती. म्हणले हरिविजय ग्रंथ ही पूर्ण भीमा नदी आहे आणि त्यातला हा 5वा अध्याय जो आहे तो या भीमा नदीतली चंद्रभागा आहे. ती भीमा नदी ज्या वेळेला पांडुरंगाच्या पायाशी येते त्यावेळेला चंद्रकोरी सारखा आकार धारण करते. बरं का, हा पांडुरंगाच्या पायाशी आलेला हा पंचमाध्याय. म्हणले पांडुरंगाच्या पायावर ते समर्पण करूयात. बरं का, या तीर्थी करिता स्नान आणि प्रत्यक्ष होय पांडुरंग दर्शन आणि उभा कटी कर ठेवून स्वामी माझा तिष्ठ तसे. म्हणले या तीर्थामध्ये जे स्नान करतात त्यांना प्रत्यक्ष श्री पांडुरंगाचं दर्शन होतं. तो कटेवरते हात ठेवून अशा भाविकांची आणखीन त्या ठिकाणी वाट बघतो. बर का, मग ते भाविक भारतातले असो, मग ते भाविक म्हणाले आणखीन त्या ठिकाणी 7 समुद्रा पलीकडच्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मधून नॉर्थ कोरोलिनातले का भाविक असेनात, पण कमरेवर ते हात ठेवून भगवान वाट बघतात. बर का त्यांची. या तीर्थी करिता स्नान प्रत्यक्ष होय पांडुरंग दर्शन उभा कटी कर ठेवून आणि स्वामी माझा तिष्ठ तसे. म्हणले या तीर्थामध्ये स्नान करण्यासाठी जे भाविक येतात ना, त्या भाविकांची वाट पाहण्यासाठी कमरेवर ते हात ठेवून माझा भगवान उभा आहे या चंद्रभागेच्या तीरावर. हा हरिविजय ग्रंथ जणू काही भीमा नदी आहे आणि त्या हरिविजय ग्रंथातला हा 5वा अध्याय म्हणजे पांडुरंगाच्या पायाशी झालेली त्याची चंद्रभागा आहे. या चंद्रभागेमध्ये सुस्नात होण्याकरता जे भाविक येतात त्यांची वाट कमरेवर ते हात ठेवून पांडुरंग बघतात. विटेवरी उभा कटेवरी हा काय मौजेचा पंढरीनाथ. भगवंतानी कमरेवर ते का हात ठेवलेत? एखाद्या दिवशीच्या हरिविजय कथेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू. आजची हरिविजय कथा लांबेल महाराज त्याच्यामुळे. भगवंताच्या या कमरेवर ते हात ठेवण्यामध्ये खूप मोठी गुपित लपलेली आहेत. बरं का, खूप मोठी गुपित लपलेली. अनेकांनी भगवंताला प्रश्न विचारला, भगवान तुम्ही कमरेवर ते हात का ठेवलेत हो? भगवान तुम्ही कमरेवर ते हात का ठेवलेत हो? अनेकांनी अनेक कारण सांगितले याची. म्हणले ती कारण आपण एखाद्या दिवशीच्या हरिविजय कथेमध्ये निवांत बघूया. बरं का, श्री भीमा तीरी दिगंबरा श्री ब्रह्मानंद विश्वंभरा अंजगतवंद्या श्रीधरवरा निर्विकारा अभंगा. म्हणले भीमा तीरावर ते उभे राहिलेल्या दिगंबर ब्रह्मानंद विश्वंभरा
जगदवंद्या श्रीधरवरा निर्विकारा अभंगा प्रभू पांडुरंगा, तुमच्या चरणी आमचा साष्टांग प्रणिपात असो. हा पंचमाध्याय श्रीधर स्वामींनी अतिशय सुरस असा रंगविलेला. चढती भाजणी असावी असं म्हणतात बरं का. एकापेक्षा एक ओवी मौल्यवान मौल्यवान मौल्यवान. आपण वस्त्र भांडारामध्ये जावं, वस्त्र आभरण प्रावरण खरेदी करण्याकरता जावी आणि ती वस्त्र प्रावरण आभरण दाखविणाऱ्यांनी अगोदर 50ची दाखवावी, मग 500ची दाखवावी, मग 5000ची दाखवावी, मग 50,000ची दाखवावी, मग 5 लाखाची दाखवावी बरं का. तद्वत एकापेक्षा एक सुरस होवी, एकापेक्षा एक सुरस कथा चढत्या भाजणीनं श्रीधर स्वामी आपल्याला प्रथमाध्यायापासून सांगत आहे. आणि प्रभू गोपाल कृष्ण रूपी तुम्हा सर्व श्रोत्यांची सेवा म्हणून यथाशक्ती यथामती यथा ज्ञान यथा अवकाश यथा गुरुकृपा हे सांगण्याकरता गुरुकृपा ही लागते महाराज. गुरु शुश्रूषया विद्या पुष्कलेन धनेन वा अथवा विद्यया विद्या चतुर्थो नोपलभ्यते. या गादीवर ते बसून आम्ही जे काही बोलतो ना ते आमची वाणी बोलतच नाही. बोलविता धनी वेगळाची साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाच बरं का. एखादा राघू असावा, एखादा पोपट असावा. आपण एखाद्याच्या घरी जाऊन तो पिंजऱ्यात ठेवलेला पोपट असावा आणि त्या पोपटाने गोड गोड बोलावं, या पाहुणे आलात का, या 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 या, नमस्कार, बसा, पाणी प्या, कसे आहात, हे ते जे काही तो बोलतो ना ते तो बोलत नसतो. त्याचा बोलविता धनी म्हणले वेगळाची. म्हणले आमचा बोलविता धनी आमचा सद्गुरू आमच्या वाणीरूपी सरस्वतीतून भगवंताची पूजा बांधत असतो बरं का. सकळ करणे जगदीशाचे तेथ कवित्वची मनुष्याचे, या अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे, समर्थ सांगतात दासबोधाच्या शेवटी. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला, तेथ कवण्या पदार्थाला आपुले म्हणावे. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. भगवान आहे, भगवानच देव होतो बरं. भक्तांसाठी गुरु होऊन देव घेई अवतार, गुरु विण नाही दुजा आधार. गुरु परमेश्वर गुरु माऊली सदा कृपेची करी सावली. भक्तांसाठी गुरु होऊन देव घेई अवतार. भगवान माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, हा पणची देव होय गुरु. गुरु हाच देव आणि देव हाच गुरु. त्या सद्गुरूंची जी कृपा आहे ना ती कृपा बोलते महाराज, ती कृपा बोलते बस. श्रीधर स्वामी तेच सांगतात, माझे ब्रह्मानंद नावाचे सद्गुरू जणू काही पांडुरंग आहेत. भीमा तिरी दिगंबरा श्री ब्रह्मानंद विश्वंभरा आणि जगदवंद्या श्रीधरवरा निर्विकारा अभंगा इति श्री हरिविजय ग्रंथ सम्मत हरिवंश भागवत आणि चतुर श्रोते परिसोत संत पंचमाध्याय गोडा. हरये नमः गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. जय जय निज जन मानस मराळा, अनंत वेशा त्रैलोक्य पाळा, अनभक्त जनांसी आगाध लीलान गोकुळा माझे दाविसी. झाला बरं का. म्हणले माझा 5वा अध्याय प्रभू गोपाल कृष्णाच्या चरणी, पांडुरंग पंढरीशाच्या चरणी, जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांच्या चरणी, समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराजांच्या चरणी, माझ्या सद्गुरुनाथ महाराजांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी निवेदन होतो. झाला बरं का. अतिशय सुंदर श्री हरिविजय कथा चालू आहे. कोणी कॅनडातून ऐकतायत, कोणी अमेरिकेतून ऐकतायत, कोणी कोल्हापुरातून ऐकतायत, कोणी संभाजीनगरातून ऐकतायत, कोणी नाशिक मधून ऐकतायत, कोणी त्र्यंबकेश्वर मधून ऐकतायत, कोणी अंबाजोगाईतून ऐकतायत, कोणी डोंबिवलीतून ऐकतायत बरं का.
प्रत्येकापर्यंत ही हरिकथा पोहोचते आणि त्याच्यामध्येच श्री हरीचा खरा विजय. मी माझ्या घरात आहे, तुम्ही तुमच्या घरात आहात आणि ही अशी हरिकथा प्रत्येकापर्यंत पोहोचते. असा हा गोड ग्रंथ बरं का. जिथे कुठे गुळ असेल ना, जिथे कुठे साखर असेल ना, तिथे मुंग्यांना आमंत्रण द्यायची गरज नाही महाराज. बरं का. म्हणले पेढे कुणाच्याही हातानं दिले तरी ते गोडच लागतात. गुळ डाव्या हाताने दिला काय, गुळ उजव्या हाताने दिला काय, पेढा आवडत्या माणसाच्या हाताने खायला मिळाला काय, पेढा नावडत्या माणसाच्या हाताने खायला मिळाला काय. बरं का. गोडी पेढ्याची आहे, गोडी हाताची नाही. बरं का. ही कृष्ण कथाच एवढी गोड आहे की ती कुणीही सांगायला बसलं ना तरी ती तेवढीच गोड लागेल. मात्र ही कृष्ण कथा तुम्हाला जशी गोड लागते ना, तशी ती गोड लागणारी कृष्ण कथा जर तुम्हाला असं वाटत असेल की जसा पेढा मला खायला मिळाला, या पेढ्याची गोडी मी चाखली, या पेढ्याची गोडी आणखीन इतरांनीही चाखली पाहिजे, माझ्या आप्तांनी चाखली पाहिजे, माझ्या इष्टांनी चाखली पाहिजे, माझ्या मित्रांनी चाखली पाहिजे, माझ्या मैत्रिणींनी चाखली पाहिजे, माझ्या विचारधारेच्या माझ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांनी चाखली पाहिजे. तर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी जे कोणी असे आपले इष्ट आप्त स्वकीय असतील त्यांच्यापर्यंत त्यांना सांगा, हे पेढ्याचं दुकान घातलंय गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलनं, हे पेढ्याचं दुकान घातलंय गुरुकुल शिक्षा फेसबुक पेजनं. बरं का. पेढे खायला तिथे या, विनामूल्य पेढे. बरं का. कुठलंही मूल्य नाहीये या पेढ्यांचं. ही अविट गोडीची भगवंताची अमृतमयी कथा आपल्या सर्व नातेवाईकांपर्यंत पोहोचवा. तुम्हा सगळ्यांचा प्रतिसाद हेच खरं ऊर्जा केंद्र आहे आयोजकांचं. त्यामुळं जेवढं जास्तीत जास्त या हरिकथेला दूरवर पोहोचवता येईल, अनेक सज्जनांच्या चरणापर्यंत, महेश मूर्ती श्रोत्यांच्या चरणापर्यंत ही हरिकथा आपल्याला नेऊन पोहोचवता येईल, त्यासाठी गुरुकुल शिक्षाच्या आयोजकांना संयोजकांना सहकार्य करा. हे यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ आवडत असतील याला लाईक करा. तुमच्या काही शंका असतील, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मला अनेक श्रोते शंका विचारतात. आजही एका श्रोत्यांची शंका आणखीन त्या ठिकाणी निरसन केली. ज्या ज्या शंका आणखीन तुमच्या मनात असतील, काही सूचना असतील या हरिकथेविषयी, जरूर त्या सूचना आपल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून कळवा. फक्त गोष्ट एकच होते, इंटरनेटच्या उपलब्धतेनुसार आणि माझ्या कार्यबाहुल्याच्या उपलब्धतेनुसार फेसबुकवरती यायला दररोजची वेळ निश्चित नाहीये. लवकरच तीही वेळ निश्चित करण्याचा प्रयत्न करतो आहोत. श्रावण मास होता, या श्रावण मासात जरा धावपळ होती माझ्याही पाठीमागे, म्हणून थोडीशी कधी वेळेची आवेळ व्हायची, कधी इंटरनेटचा मध्येच व्यत्यय आला, तर ती देखील एक उणी बाजू होती. परंतु भगवंताने आजपर्यंत हा पंचमाध्याय पूर्ण होईपर्यंत आपल्याला सहकार्य केलं तुम्हा सर्वांच्या रूपात. तसं भगवंतानी इथून पुढेही करावं ही भगवत चरणी प्रार्थना करूयात. श्री हरिविजय ग्रंथराजाला आजची आरती गाऊयात आणि कथेला पूर्णविराम देऊयात. जे श्रोते फेसबुकवर उशिरा आले आज ऐकायला, त्यांनी गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर आज संध्याकाळी आणखीन त्या ठिकाणी ही कथा अपलोड होईल. व्यवस्थित एडिट करून साज संगीताच्या आणखीन सह ही कथा यूट्यूब चॅनलवर अतिशय सुंदर पद्धतीनं यातले व्यत्यय अडथळे दूर करून आपल्याला आणखीन ऐकायला मिळू शकते. आपण जरूर गुरुकुल शिक्षा या यूट्यूब चॅनलवर ही आजची कथा, या अगोदर झालेल्या सगळ्या कथा पहिल्या दिवसापासूनच्या ऐकू शकता, बघू शकता अशी श्रोत्यांच्या चरणी विनवणी करतो आणि आजचा अध्याय हरिविजय ग्रंथाच्या चरणी भगवंताच्या चरणी समर्पण करूयात आणि हरीची आरती गाऊया. आरती सद्भावे करूया श्री हरिविजयाची, प्रासादिक ही अमृतवाणी, प्रासादिक ही अमृतवाणी श्रीधर स्वामींची.
श्री कृष्ण कथा ही गाता गाता थके शेषवाणी. पंढरीनाथ कृपेने पंढरीनाथ कृपेने ब्रह्मानंद मोक्षदानी. पुराणांतरी कृष्ण कथा श्री व्यासे वर्णियली. पांडुरंगे श्रीधर कवीच्या कानी सांगितली. श्री हरी विजयाने तृप्त होती वाचक अनश्रोते. आर्त जिज्ञासू अर्थार्थी आर्त जिज्ञासू अर्थार्थी अन तसेच हो ज्ञाते. आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची. पंचप्राणे हो आरती पंचप्राणे ओवाळली हो आरती या ग्रंथा. माझे मी पण हरून गेले माझे मी पण हरून गेले. श्री हरीच करता आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची. प्रासादिक ही अमृतवाणी प्रासादिक ही अमृतवाणी. श्रीधर स्वामींची आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची. घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्या आणि पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे वाळीन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव. त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव अन्त्वमेव सर्वं मम देव. देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वात् प्रकृती स्वभावा. करोमि अद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. काले वर्षतु पर्जन्य पृथिवी सस्यशालिनी. देशोऽयं क्षोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः. अपुत्राः पुत्रणः स्यन्तु पुत्रणः स्यन्तु पौत्रणाः. आधनाः सधनाः सन्तु अंजीवेत शरदशतं जीवेत शरदशतं. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरु स्वामी महाराज की जय. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव बोल भवानी की जय. समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुदेव दत्त. श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ.